नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर 2 दिवस झालं बघा, आपलं व्हिडिओ संध्याकाळचंच बनवावं लागतं ते, कारण दिवसभर काम चाललंय. म्हणजेच की आत्ता दसऱ्यामुळं एवढी कपडे शिवायला आल्यात ना, अख्खा दिवस कपडे शिवायला जातोय माझा. आणि सकाळचं तर तुम्हाला माहितीच आहे की घरचे काम आवरूनच जावं लागतं मला दुकानावर. मग आत्ता पण एवढा कपडे आणल्यात घरी, म्हणजे ब्लाऊज आणलेत कट करायला. आता कट करून ठेवायचं आणि उद्या दिवसभर शिवायचं. तर म्हणायचं किती सोपं आहे नाही का, की आपल्याला थोडा वैताग आला किंवा काही टेन्शन असलं तर आपण डायरेक्ट काय म्हणतो, मेलेलं बरं. आणि मरणाला म्हणजे आपण एवढी आशा दाखवतो. आणि म्हणजे काय म्हणतात का नाही, की जेव्हा समोर दिसतं ना मरण काय आहे, कशाला मरण म्हणतात, तेव्हा अक्षरशः खरंच म्हणजेच की आपण बोलतोय हे किती चुकीचं बोलतो हे तेव्हाच कळतं. तर विषय असा झाला की मी आज दुकान बंद करून घरी येत होते आणि आज घरनं यायला गाडी नव्हती. मग मी चालत, म्हणजे मला आपलं घरापासून जे दुकान आहे ना आपलं, तर 7 किलोमीटर आहे बघा. तर मी लवकरच आज दुकान बंद केलं कारण घरनं गाडी नाही म्हणून. आणि बरंच जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर मी चालत आले. आणि तिथून आपले म्हणजे हे काय म्हणतात, एक ट्रॅक्टर येत होता. आणि ट्रॅक्टर पण म्हणजे ओळखीचाच होता, आपल्या म्हणजे आमच्या वडिलांचंच मित्र होतं. तर ते चांगलं ओळखीचं होतं. तर त्यांनी मला बसवलं. मला म्हणलं चालत आता दिवस मावळायला चाललाय, तर चालत जाण्यापेक्षा तर चल ट्रॅक्टरमध्ये बसून. आणि जवळजवळ आल्या म्हणलं घरी फोन करून अगोदर दादाला सांगितलं होतं की मी तिकडून यायला लागले, तोपर्यंत तू अर्ध्या रस्त्यात ये घ्यायला. आणि विषय असा झाला की आता तुम्हाला तर माहिती, चौकट रस्त्याची कामं चालू आहेत. आणि रस्त्याचे कामं चालू असल्यामुळं म्हणजे कसं की आता पावसाळा असल्यामुळं, पाऊस पण असल्यामुळं ना रस्ता पण लय खराब आहे. तर त्या रस्त्यावर म्हणजेच की साईडनं नाही का, साईड पट्ट्या ज्या आहेत, तर साईडच्या पट्ट्या ज्या आहेत ते ह्याने मुरमाने भरत्यात डांबरीच्या, म्हणजे सिमेंटी रस्त्याच्या बाजूनी. तर असं 2 ढिगारं टाकलेलं होतं. तर पुढं काय माहितीच नव्हतं कारण निमा रस्ता भरत आलेला होता. तर त्यांनी काय केलं, म्हणजे त्या वरनं घेतलं ट्रॅक्टर आणि पुढं ढिगारा दिसल्यामुळं खाली उतरावं. आता जवळपास 2 इंच अंतर, म्हणजे 2 इंचाचा वर उचललेला रस्ता. तर त्याच्यावरून ट्रॅक्टर मग आता खाली घ्यायचा होता. आणि तरी पण म्हणजे मी म्हटलं बरं का, खाली एवढ्या उंचावून खाली घ्यायचं आहे म्हणल्यावर मी खाली उतरते. तर ते काका काय म्हणलं मला की खाली नको उतरूच, म्हणलं थांब, म्हणलं मी आज्यात हळूच खाली घेतो. त्यांनी 2 दगड पण मांडलं बरं का त्या चाकाखाली. पण विषय असा झाला की ती दगड पण घसरून गेला. आणि जवळपास एक थोडं जर नकळत म्हणजे काय म्हणतात का नाही, वेळ आलती, काळ आलता पण वेळ नव्हती. तर अक्षरशः ना ट्रॅक्टर, म्हणजे मी पटकन अशी उडी टाकली, कारण ते खाली घ्यायला लागलं. म्हणलं नको, म्हणलं मला खाली उतरू द्या. पण ते काय म्हणायचे की नाही नाही काय नाही होत, असं ते हे करू, आज्यात घेतो मी खाली. पण मी तरी पण नाही ऐकलं बरं का. म्हणजे मी म्हणलं नको काका, म्हणून मला इथंच उतरावा, कारण मला पुढं दिसतच होतं की बाबा ही ट्रॅक्टर ह्याच्या एवढ्या उंचावून खाली येणार नाही. तर अक्षरशः म्हणजे काय 1 मिनिट पण लागला नाही बघा, ट्रॅक्टर पूर्ण खाली असा झोपायला. म्हणजे एकदम तिन्ही पण चाकं खाली गेली आणि एकच चाक वर ह्याच्यावरती राहिलं, रस्त्यावरती. आणि त्या कट्ट्यावर वरच्या ह्याच्यावर. तर माझा अजून हातपाय थरथर कापतात, कारण खरंच मरण कशाला म्हणतात ना, मी समोरून बघितलं. कारण जर मी गाडी त्यातनं ट्रॅक्टरमधून खाली उतरली नसते ना, तर आजच्या ट्रॅक्टर पण पलटी होत होता. आणि मी पण म्हणजे काही खरंच नव्हतं माझं पण. तर असं असं वाटायला लागलं की म्हणजे असं हे होऊ नये. तर माझ्या हात थरथर कापतात. तर म्हणजे काय म्हणतात का नाही, की माणूस हा मरायचं सोपं, खरंच मग बोलून जातं, सोपं वाटतं मरण म्हणजे. पण जेव्हा समोर दिसतं ना तेव्हाच कळतं. तर मला क्षणभरासाठी वाटलं की आपला जीव आता संपलं. कारण एक चाक जर खाली येत होता ना, तर आजच्या ट्रॅक्टर खाली पडत होता.
आणि कुठं लागतंय, हातपाय मोडतोय का जीवच जातोय, काहीच हे झालं नसतं. मग आली आणि चहासुद्धा केले नाही बरं का. आली अशी बसली इथं येऊन, का कपडे काढून ठेवलेत कट करण्यासाठी. तर खरंच असं म्हणजे एवढा रस्त्याची खराबी चालली आहे, म्हणजे बघा काम चालल्यामुळं खराब आहे बरं का रस्ता लय. त्याच्यामुळं सगळ्यांनी आपापल्या जीवाची काळजी घ्या, स्वतःचं वाहन असो किंवा दुसऱ्याचं. पण असं दुसऱ्याच्या वाहनावर बसलं, स्वतःचं जरी असलं ना तरी आपल्या पण जीवाची आणि आपल्याबरोबर जे असतात का कोणी नाही कोणीतरी गाडीवर असतं म्हणा, मोठ्या गाडीत म्हणा, बारक्या गाडीवर म्हणा, त्यांच्या बी जीवाची काळजी घ्या. आणि व्यवस्थित ह्या पावसाळ्याच्या दिवसात तर व्यवस्थित गाड्या चालवा. कारण मी अक्षरशः समोरून बघितलं आहे, त्याच्यामुळं खरंच म्हणजे मला एकदम असा धक्का बसला की आज क्षणभरात काय घडलं असतं. तर मला एवढंच सांगायचं होतं. आणि खरंच असं वाटायला लागलं की आता क्षणभरासाठी काय झालं असतं, आत्ता ह्या वेळेस आमच्या घरात काय झालं असतं, तर सगळी हे झाली असते. म्हणजे जीव जातो का हातपाय मोडतात हे सांगता. म्हणजे कसं की आता एवढा उंचावून खाली पडायचं म्हणजे की 100% जीव तर राहिलाच नसता. तर अशा गोष्टी घडतात. त्याच्यामुळं ना खरंच आपल्या स्वतः जीवाची आपणच काळजी घेतली पाहिजे. आणि जे मला पण म्हणजे वाटलं नाही बरं का, कारण पुढं काय रस्त्याचं माहीतच नव्हतं, रस्ता कसा आहे कसा नाही. कारण सकाळी जाताना चांगला होता, पण येताना तिथं माती टाकलेली होती आणि त्याच्यामुळं मग ते ट्रॅक्टर खाली घ्यायला बघायला लागलं ते काका. पण कसं असतं की वाहन चालवणाऱ्याला ना खरंच स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. आज त्यांना पण म्हणजे दिसतंय मोठा 2 फुटाचा उंच कट्टा आहे, त्याच्यावर खाली ट्रॅक्टर येणार नाही, तरीसुद्धा त्यांनी खाली ट्रॅक्टर घातला. तर असं काही करू नका दादांनो. जर तुम्ही कोणी ट्रक ड्रायव्हर असेल किंवा ट्रॅक्टर ड्रायव्हर असेल किंवा कुठलं पण वाहन चालवत असाल तर कृपा करून असं काही करू नका. कारण मरण कशाला असताना मी आज समक्ष बघितलं, 1 सेकंद लागला नसता खाली पडायला आणि जीव जायला. मला एवढंच सांगायचं होतं.